हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन नोटिफिकेशनबद्दल माहिती बघणार आहोत आणि आजचं जे नोटिफिकेशन असणार आहे ते रेल्वे संदर्भात असणार आहे. RRB NTPC रेल्वेमध्ये ज्या जागा निघल्या आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आणि ग्रॅज्युएशन लेवलला जे नोटिफिकेशन निघालं आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आणि 2025चं हे नोटिफिकेशन असणार आहे एम्प्लॉयमेंट नोटीस. आणि RRB NTPC ग्रॅज्युएशन लेवलला ज्या वॅकन्सी आहेत त्याचे आता फॉर्म चालू झालेले आहेत. तर त्याच्याबद्दल आपण फुल त्यांचं नोटीस बघणार आहोत. त्याच्यामध्ये सगळे काही डिटेल असणार आहे आणि ऑफिशियल डिटेल असणार आहे. आपण बघू शकता हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. तर नॉन टेक्निकलमध्ये ज्या जागा पोस्ट निघलेल्या आहेत ग्रॅज्युएशन लेवलला त्याच्याबद्दल सगळी माहिती आपण बघणार आहोत. बघू शकता इथं टेबल दिलेला आहे. तो टेबलमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आहे, इम्पॉर्टंट डिटेल्स आहे आणि वॅकन्सी किती आहे त्याच्याबद्दल डिटेल आहे आणि मेडिकल फिटनेस वगैरे त्याच्याबद्दल डिटेल आहे. नॅशनॅलिटी, एज क्रायटेरियाबद्दल आहे आणि एज रिलॅक्सेशन, सिलेक्शन प्रोसेस आणि कोणत्या झोनमध्ये किती वॅकन्सी आहे, कॅटेगरी वाईज वॅकन्सी किती आहे, एज लिमिट किती आहे, जॉब लोकेशन कोणतं असणार आहे, सगळ्याबद्दल आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा आणि सगळी काही माहिती जी आहे ती ऑफिशियल माहिती आपण देणार आहोत. ग्रॅज्युएशन लेवलला हे फॉर्म असणार आहे NTPC ग्रॅज्युएशन लेवलला. तर खूप चांगल्याचा पोस्ट आहे, याच्यातमध्ये पेमेंटसुद्धा चांगला आहे. पेमेंटबद्दलसुद्धा आपण माहिती बघणार आहोत. आपण बघू शकता जे ग्रॅज्युएशन लेवलचे ते फॉर्म आता चालू झालेले आहेत. एम्प्लॉयमेंट जे नोटीस आलेलं आहे फर्स्ट शॉर्ट नोटीस जे आलेलं आहे 4/10/2025ला आलेलं आहे आपण बघू शकता. आणि ऑनलाईन अप्लाय याची सुरू होत आहे बघू शकता 21/10/2025ला जे अप्लाय स्टार्टिंग झालेलं आहे. आणि जे क्लोजिंग डेट आहे 20/11/2025ला याची क्लोजिंग डेट आहे. तर खूप असा कमी टाईम आपल्याजवळ आहे. तर या टाईममध्येच आपल्याला आधीच फॉर्म भरायचा आहे, नंतर वेबसाईट वगैरे चालत नाही, खूप प्रॉब्लेम येतात. तर आपण बघू शकता सगळी काही डिटेलमध्ये माहिती आपण देत आहोत. तर ही माहिती आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आपण बघू शकता जे तिकीट चेकर सुपरवायझर आहे त्यांचं सॅलरी पेमेंट लेवल 6 आहे. आपण बघू शकता 35,000पासून त्यांची स्टार्टिंग आहे. आणि मेडिकल स्टँडर्ड त्यांचं B2 आहे. एज लिमिट इथं दिलेलं आहे. आपण बघू शकता 18 ते 33पर्यंत आपण अप्लाय करू शकतो ओपनवाले. आणि SC ST वाल्यांना सूट भेटणार ते सुद्धा आपण बघणार आहोत समोर. टोटल वॅकन्सी ऑल RRB इथं लिहिलेलं आहे 161 वॅकन्सी आहे ऑल इंडिया त्याच्या. आपण बघू शकता 2 नंबरची वॅकन्सी आहे. आपण बघू शकता इथं 2 नंबरची जी वॅकन्सी आहे स्टेशन मास्टर वॅकन्सी आहे. आपण बघू शकता इथं. आणि त्याचं सॅलरी पे 6 आहे. आपण बघू शकता 35,000पासून स्टार्टिंग आहे त्याची पेमेंटची. A2चं मेडिकल स्टँडर्ड आहे 18 ते 33पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. RRBमध्ये सगळीकडे जागा आपण बघू शकता इथं. याच्यामध्ये 2 नंबरच्या जॉबमध्ये आपण बघू शकता स्टेशन मास्टरला 615 जागा आहे. आणि आपण बघू शकता गुड्स ट्रेन्स मॅनेजर जे असतात त्यांचं सॅलरी पे आहे लेवल आहे 5चं आहे. 29,000पासून स्टार्टिंग आहे त्यांची. A2चं मेडिकल स्टँडर्ड आहे 18 ते 33पर्यंत ओपनवाले अप्लाय करू शकतात. 3,416 त्याच्या जागा आहे आपण बघू शकता. आणि ज्युनियर असिस्टंट आहे तर त्यांच्या सॅलरी पेमेंट लेवल 5 आहे. आपण बघू शकता 29,000पासून स्टार्टिंग आहे. C2 त्यांचं मेडिकल स्टँडर्ड आहे 18 ते 33पर्यंत त्यांचं एजचं क्रायटेरिया आहे. आणि 921 त्यांच्या जागा आहे. आपण बघू शकता 5 नंबरची वॅकन्सी आहे. आपण इथं बघू शकता 5 नंबरची वॅकन्सी. तर लिपिकची जागा आहे आपण बघू शकता सिनियर टायपिस्ट. आपण बघू शकता 29,000 त्यांचं सॅलरी आहे. आणि C2चं मेडिकल स्टँडर्ड आहे 638 जागा आहे. आणि ट्रॅफिक असिस्टंटच्या ज्या जागा आहे आपण बघू शकता 59 जागा आहे. टोटल जागा आहे 5,810 जागा आहे. तर जी काही माहिती तिथं आपण ती ऑफिशियल पेजवरून देतो आहे. ऑल इंडियामध्ये या वॅकन्सी असणार आहे बघू शकता. तर सगळी काही डिटेल आपण बघतो आहे. तर आपल्याला जे कास्ट सर्टिफिकेट वगैरे आहे ते सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे लावायचे आहेत जेवढे पण असणार आहे. एज्युकेशन डिटेल सगळी काही आपल्याला त्यामध्ये योग्यरीत्या टाकायचे आहे. मेडिकल फिटनेससुद्धा होणार आहे आपलं, त्याचं स्टँडर्डसुद्धा आपण बघणार आहोत. मोबाईल नंबर आणि जे ईमेल देणार आहे ते आपल्याला ॲक्टिव्ह ठेवायचं आहे कारण की सगळी काही डिटेल त्याच्यामध्ये येणार आहे. फॉर्म भरण्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. 1/3ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आपण बघू शकता. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे याच्यामध्ये 1/3ची.
जे काही आपले डॉक्युमेंट्स आहे ते सगळे ओरिजिनल पाहिजेत आपण बघू शकता. आणि सेंट्रल लेवलचं आपलं कास्ट वगैरे सर्टिफिकेट पाहिजेत. अप्लायबद्दल इथं डिटेल दिली आहे आपण बघू शकता. खाली डिटेल आपण सगळे काही डिटेल बघणार आहोत याच्यामध्ये. ट्रॅव्हल फीस तिथं भेटणार आहे बघू शकता आपण, फ्री ट्रॅव्हल एक्झामसाठी. तर SC ST वाल्यांसाठी आहे हे सुविधा. ज्यावेळेस आपण पेपरला जातो त्यावेळेस त्यांना ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट आणि ट्रॅव्हल पास ते अलाव करतात. बघू शकता खूप मोठं असं नोटीस आहे आणि वॅकन्सीसुद्धा चांगल्या आहे आपण बघू शकता. तर हे मेडिकल स्टँडर्ड आहे फिटनेसमध्ये आपण बघू शकता. आणि मेडिकल स्टँडर्ड आपण स्टार्टिंगला बघितले कोणत्या का पोस्टसाठी कोणतं मेडिकल पाहिजेत बघू शकता. इथं ग्रॅज्युएशन लेवलला ही पोस्ट असणार आहे सगळ्या. नॅशनॅलिटी बघा आपल्याला इंडियाची पाहिजे, नेपाळ, भूटान अप्लाय करू शकता ते याच्यामध्ये. आपण बघू शकता एज लिमिट याच्यामध्ये दिलेलं आहे. तर 18 ते 30 आपण अप्लाय करू शकतो. आपण बघू शकता UR आणि EW वाले 1993 वाले बर्थ रेटवालेपासून अप्लाय करू शकतात. 2/1/2000 1993. आपण बघू शकता OBC वाले 1990 पासून अप्लाय करू शकतात. आणि SC ST वाले 1988 वाले बर्थ रेट ज्यांची आहे तेव्हापासून अप्लाय करू शकतात. जी काउंट जे एज मोजणी होणार आहे ते 1/1/2026 दिलेलं आहे त्यांनी तारीख. आपण बघू शकता कॅटेगरी वाईजचं एज रिलॅक्सेशन आहे. इथं SC ST वाल्यांना 5 वर्ष सूट आहे, OBC वाल्यांना 3 वर्ष सूट आहे, एक सर्व्हिसवाल्यांना आपण बघू शकता इथं त्यांच्या सर्व्हिसनुसार आहे. आणि PWD विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन आहे. आपण बघू शकता सगळी काही डिटेलमध्ये माहिती आपण देत आहोत. तर एज्युकेशन डिटेल आपण बघू शकता इथं ग्रॅज्युएशन लेवलला ही फॉर्म असणार आहे. आपण फीज बघू शकता याच्यामध्ये एक्झाम फीज जी आहे फॉर ऑल कॅन्डिडेट ओपनवाले जेवढे आहे त्यांच्यासाठी 500 रुपये आहे. आणि SC ST एक सर्व्हिसमॅन, PWD फिमेल ट्रान्सजेंडर आणि फिमेलसाठी आपण बघू शकता EWS यांच्यासाठी 250 रुपये ते रिफंड फी आहे. ही यांना रिफंड येणार आहे फी. CBT 1ची फीज असणार आहे. 2 याच्यामध्ये एक्झाम होतात CBT 1 आणि CBT 2. तर बघा सगळे काही डिटेल आपण ऑलरेडी दिलेले आहे. जे फीज आहे ते मला ऑनलाईन पे करायचं आहे. बघू शकता रिफंड फी आहे इथं SC ST वाल्यांना. जे काही आपले कास्ट वगैरे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे आपल्याला टाकायचे आहेत. फोटो वगैरे व्यवस्थित टाकायचे आहेत. आपण बघू शकता फोटोबद्दल याच्यात माहिती आहे सगळी काही. एक सर्व्हिसमॅनबद्दल इथं माहिती दिलेली आहे. टोटल PDF 59 आहे आपण बघू शकता. तर आपण थोडं फास्ट घेत होता. नॉर्मल डिटेल आपण फक्त इम्पॉर्टंट डिटेल घेणार आहोत. सगळी काही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचावी पण बघू शकता. आपल्याला ऑनलाईन वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. आपण बघू शकता CBT 1चा पॅटर्न दिलेला आहे. 90 मिनिटं असणार आहे तुम्हाला CBT 1ला. आपण बघू शकता कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. जनरल अवेअरनेससाठी 40 मार्क आहे, मॅथमॅटिक्ससाठी 30 मार्क आहे, जनरल इंटेलिजंट आणि रिजनिंगसाठी आपण बघू शकता 30 मार्क आहे. टोटल 100 मार्काचा एक क्वेश्चन असणार आहे. 1/3 मार्क निगेटिव्ह आहे. बघू शकता 120 मिनिट आपल्याला भेटणार आहे. तर बघा सगळी काही डिटेल आहे. या एक्झामचं जे हॉल तिकीट येणार आहे त्याचा आपल्याला मेसेज देणार आहे. तर आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल ID
कंटिन्यू ॲक्टिव्ह ठेवायचं आहे आणि चेक करायचं आहे. मॅथमॅटिक्स सिलेबस आपल्याला दिलेला आहे, आपण बघू शकता इथं सिलेबसमध्ये एवढंच येणार आहे, आपण बघू शकता सिलेबस दिलेला आहे. आणि जनरल रिजनिंगचा सिलेबस आहे बी नंबरचा, आपण बघू शकता 2 नंबरला रिजनिंगचा सिलेबस आहे. जनरल अवेअरनेसचा सिलेबस आहे, आपण बघू शकता. तर या सिलेबसनुसार आपल्याला स्टडी करायची आहे, बघू शकता. सेकंड जी कम्प्युटर टेस्ट असणार आहे त्याच्याबद्दलही माहिती आहे, बघू शकता. तर आपण बघू शकता सेकंड एक्झाम ही 90 मार्काची असणार आहे. 50 मार्काचं जनरल अवेअरनेस असणार आहे आणि मॅथमॅटिक्स हे 35 मार्काचं, रिजनिंग 35 मार्काचं, 120 मार्काची एक्स असणार आहे. 1/3 मार्क निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, आपण बघू शकता इथं. जे हँडिकॅप वगैरे त्यांना 120 मिनिट इथे भेटणार आहे, टाईम 20 मिनिट बघू शकतो. जे इलिजिबल आहे बघू शकता. सगळं काही सिलेबस आपण दिलेला आहे इथं, तो आपण बघू शकता. कम्प्युटर टेस्टबद्दल ही माहिती आहे, आपण बघू शकता. कम्प्युटर बेस आणि टायपिंग जे स्किल टेस्ट आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला पेपर देणं आहे, आपण बघू शकता. तर कोणाकोणाला लागू आहे बघू शकता, सगळ्यांना लागू आहे. कम्प्युटर फक्त गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी टेस्ट नसणार आहे, बघू शकता. कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, कम्प्युटरची टेस्ट होणार आहे, बेसिक टेस्ट. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनबद्दल माहिती याच्यात दिलेली आहे, आपण बघू शकता. तर सगळं काही आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, चांगल्या प्रकारे भरायचा आहे. कोणत्याही प्रकारची आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही करायची आहे. सिग्नेचर आणि जो आपला फोटो आहे ते ऑनलाईनच व्हेरीफाय होतं. आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं. आपल्याला जे सिग्नेचर अपलोड करायचे आपण बघू शकता. यूज ब्लॅक इंक, व्हाईट पेपरवर आपल्याला ब्लॅक पेनाने सिग्नेचर करायचे आहे, नाहीतर आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. आपल्याला साईज दिलेली आहे, आपण सुद्धा या साईजमध्येच आपल्याला अपलोड करायचं आहे. शक्यतो तुम्ही फॉर्म हा ऑनलाईन सेंटरवरच भरा. व्हाईट बॅकग्राऊंडचं असलं पाहिजे, आपण बघू शकता. ब्लॅक पेनने सिग्नेचर करायचे. फॉर्मॅट वगैरे दिलेला आहे इथं. फॉर्म आपल्याला ऑनलाईन सेंटरवरच फॉर्म भरायचा आहे आणि ज्याचे अनुभव असणार त्याच्याकडेच हा फॉर्म भरा. आपला फॉर्म चुकण्याचे चान्सेस कमी असतात. ही सगळी झोनची लिस्ट आहे, आपण बघू शकता. ऑल इंडिया झोन आहे, तर आपण कोणत्याही सुद्धा झोनमध्ये फॉर्म अप्लाय करू शकता. जिथे जास्त जागा आहे तिथे तुम्ही अप्लाय करा. त्याच्याबद्दल आपण खाली माहिती बघणारच आहोत. मोड ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे, बघू शकता. तर कोणत्या ठिकाणी जागा जास्त आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आता फास्टमध्ये, कारण की टाईम खूप झालेला आहे. आपण बघू शकता खूप मोठं नोटिफिकेशन आहे. तर रेल्वे झोन्स दिलेले आहे, आपण बघू शकता. इथं बऱ्याच मुलांना रेल्वे झोन कळत नाही आहे, आपण बघू शकता. और रेल्वे झोन दिलेले आहे इथं. तर आपण बघू शकता इथं सॅलरी दिलेली आहे, त्याच्याबद्दल माहिती बघणार आहे आपण आता. क्वालिफिकेशनबद्दल आणि सगळी डिटेल दिलेली आहे, आपण बघू शकता इथं. तिकीट चेकर सुपरवायझर जे आहे त्यांची 35,400 आहे. मेडिकल आहे, डिग्री पास पाहिजे आपल्याला, बघू शकता. स्टेशन मास्तर ऑलरेडी आपण जागा बदलली आहे. डिग्री पास पाहिजे, आपण बघितलेले क्वालिफिकेशन सगळे. प्रत्येक पोस्टसाठी इथं डिग्री पाहिजेतच, बघू शकता. आता जागा ज्या आहेत ते कॅटेगरी वाईज जागा आहे.
अहमदाबाद जे झोन आहे आपण बघू शकता, अहमदाबाद त्याच्यामध्ये असणार आहे ह्या जागा आहे. टोटल जागा आपण इथं बघू शकता 79 जागा आहे टोटल, आणि कॅटेगरी वाईज जागा आहे आपण बघू शकता सगळ्या काही. खूप मोठं नोटिफिकेशन आहे, तर आपण थोडं फास्ट घेणार आहे. आपण बघू शकता अजमेरमध्ये आपण बघू शकता RRB अजमेरमध्ये टोटल ज्या वॅकन्सी आहे तर आपण बघू शकता 345 वॅकन्सी आहे, आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आहे. आपण बघू शकता इथे कॅटेगरी दिलेली आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला अप्लाय करायचं आहे. ज्या ठिकाणी जास्त जागा आहे त्याच ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं आहे कॅटेगरीच्या जागा बघून. आपण बघू शकतो बेंगलोरमध्ये जागा आहे आपण बघू शकता RRB बेंगलोर. टोटल जागा ज्या आहे 241 आहे, आणि कॅटेगरी वाईज जागा सुद्धा दिलेल्या आहे आपण बघू शकता. तर कॅटेगरी सगळ्यांच्या जागा दिलेल्या आहे, आणि पोस्टच्या जागा दिलेल्या आहे आपण बघू शकता. भोपाळमध्ये जागा आहे RRB भोपाळ आपण बघू शकता. इथं टोटल त्यांचे 382 जागा आहे, आणि कॅटेगरी वाईज जागा आपण बघू शकता. इथं पोस्ट नाव बघू शकता, एवढे पोस्ट आहे. बघू शकता दोनशे 31 जागा आहे टोटल. बिलासपूरमध्ये आपण बघू शकता RRB बिलासपूर. तर इथं 864 जागा आहे, खूप अशा जागा आहे. बिलासपूरमध्ये आपण बघू शकता 864 जागा आहे. कॅटेगरी वाईज जागा दिलेली आहे आपण बघू शकता. टोटल वॅकन्सी त्या स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आपण बघू शकता सगळी काही माहिती आपण जे देतो ते ऑफिशियल माहिती देतो. 199 जागा कॅटेगरी वाईज जागा बघू शकता तुम्ही. चेन्नईमध्ये बघू शकता जागा. चेन्नईमध्ये जागा आहे. टोटल जागा आहे आपण बघू शकता 187 जागा आहे. कॅटेगरी वाईज दिलेल्या जागा आपण बघू शकता. कॅटेगरी बघू शकता. याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जिथं फॉर्म भरता तिथं. गोरखपूर आपण बघू शकता 111 जागा आहे टोटल, आणि कॅटेगरी वाईज जागा बघू शकता. इथं गुवाहाटीमध्ये RRB गुवाहाटीमध्ये 56 जागा आहे आपण बघू शकता. टोटल जागा तुम्ही बघू शकता. कॅटेगरी वाईज जागा तुम्ही बघू शकता. जम्मू आणि श्रीनगरमध्ये आपण बघू शकता. इथं RRB 32 जागा आहे टोटल, कॅटेगरी वाईज जागा. तर अशा प्रकारे आपण जे नोटिफिकेशन बघतो ते ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, आणि सगळी काही जी ऑफिशियल माहिती आहे आपण बघू शकता. फुल नोटीस बघतोय आपण. RRB कोलकातामध्ये ज्या जागा आहे आपण बघू शकता. टोटल जागा ज्या आहे 685 जागा आहे. तर बघू शकता इथं पोस्ट दिलेल्या आहे सगळ्या, आणि कॅटेगरी वाईज जागा आहे. इथं आपण बघू शकता कॅटेगरी दिलेली आहे, त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता. झोन बघू शकता आपण. ईस्टर्न, वेस्टर्न, सेंट्रल आपण बघू शकता. मेट्रो कोणत्या डिपार्टमेंटला आहे आपण बघू शकता. आपण बघू शकता इथं 522 जागा आहे, आणि कॅटेगरी वाईज जागा आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला फॉर्म अप्लाय करायचा आहे. जिथं जास्त जागा आहे RRB मुंबईसाठी आपण बघू शकता 596 जागा आहे. पोस्ट नाव दिलेलं आहे. कॅटेगरी वाईज जागा दिलेली आहे आपण बघू शकता. इथं
आपण बघू शकता सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये देत आहोत. खूप मोठे असे PDF आहे. बघू शकता 21 जागा आहे इथं, कॅटेगरी वाईज जागा दिलेली आहे. RRB पटनामध्ये आपण बघू शकता इथं 23 जागा आहे टोटल आणि कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहे. तुम्ही बघू शकता. RRB प्रयागराज आपण बघू शकता पोस्ट दिलेली आहे. कॅटेगरी वाईज जागा दिलेली आहे. 110 जागा आहे टोटल आपण बघू शकता. RRB रांचीमध्ये आपण बघू शकता जागा टोटल जागा 651 आहे आणि पोस्ट आहे कॅटेगरी वाईज जागा आहे आपण बघू शकता. आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा. खूप अशी इम्पॉर्टंट माहिती आहे आणि डिटेलमध्ये माहिती आहे सगळी काही. आपण बघू शकता. सिकंदराबादमध्ये जागा आहे 396 जागा आहे. कॅटेगरी वाईज जागा आहे. सिंगापूरमध्ये जागा आहे आपण बघू शकता. सॉरी 21 जागा आहेत आपण बघू शकता. बघू शकता इथं टोटल जागा इथं दिलेली आहे. टोटल जागा ज्या पूर्ण RRBमध्ये टोटल जागा ज्या आहे 5810 जागा आहे आपण बघू शकता. कॅटेगरी वाईज जागा पण याच्यामध्ये आहे सगळे काही. वरती कॅटेगरी दिलेली आहे आपण बघू शकता. तर बघू शकता आपण कॅटेगरी वाईज सुद्धा जागा आहे. सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये दिलेली आहे आपण बघू शकता. SC ST वाल्यांसाठी इथं जे कास्ट लागणार आहे SC आणि ST वाल्यांसाठी कास्टचा फॉर्मॅट दिलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला कास्ट अपलोड करायचं आहे बघू शकता आपण. आणि OBC वाल्यांसाठी आहे आपण बघू शकता. OBC वाल्यांसाठी आहे. त्याचप्रमाणे बघू शकता आपण हे सेल्फ डिक्लेरेशन प्रमाणपत्र आहे OBC साठी आहे. तर इन्कम सर्टिफिकेट आहे आपण बघू शकता. EWS वाल्यांसाठी या फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे आपल्याला. याचा PDF सुद्धा आपल्याला भेटणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही गेल्यावर याचं PDF सुद्धा भेटणार आहे फुल नोटिफिकेशनचं. आणि सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याचं सुद्धा लिंक आपल्याला भेटणार आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे आपण बघू शकता डिसेबल पर्सनसाठी तुम्ही बघू शकता. सगळी काही माहिती आपण ऑफिशियल पेजवरून दिलेली आहे. याची सगळी PDF तुम्हाला भेटणार आहे आणि ऑफिशियल PDF भेटणार आहे. डायरेक्ट लिंक भेटणार आहे त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट PDF डाउनलोड करू शकता. तर सगळी काही माहिती आपण दिलेली आहे. ऑफिशियल माहिती दिलेली आहे आपण. ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि फुल अशी माहिती दिलेली आहे आपण बघू शकता. पूर्ण नोटीस बघितलेलं आहे आपण. शॉर्टमध्ये काहीच शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण माहिती याच्याबद्दल दिलेली आहे पण ते शॉर्टकटमध्ये आहे. तर हा फुल नोटिफिकेशनचा व्हिडिओ आहे. आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा. आणि कोणत्या ठिकाणी किती कॅटेगरी वाईज किती जागा आहे सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. व्हिडिओ थोडा लॉंग आहे पण संपूर्ण माहिती एकच तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे. आणि मराठी लँग्वेजमध्ये आपण माहिती प्रोव्हाइड करतो आहे आपल्या महाराष्ट्रातील मुलांसाठी आपण बघू शकता. फुल असं नोटिफिकेशन आपण बघितलेलं आहे. 59 PDF आपण बघितलेलं आहे आपण बघू शकता. तर ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपली माहिती आवडली असेल तर सगळी काही माहिती जी ऑफिशियल माहिती आपण या पेजवर दिलेली आहे. तर सगळी काही डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांनासुद्धाही सबस्क्राईब करायला लावा. आणि सगळी काही माहिती जी आहे चांगली प्रकारची समजली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.